माधुरी चाल ना. हा ते पाहुणे आले ना बिचारे येऊन बसले ना. चाल ना त्याच्या समोर. काय म्हणून ते बाप हा बापाची हलकी करतं काय तिथं पाहुण्याच्या समोर. सांग बरं. चल त्यासाठी एवढ्या यानं बोलावले लागन तर पाय गड्या. आता तुला चलाच लागन. हा टीना तुला सांगून देतो. लग्न तर तुला करावंच लागन. तुला पोरग पसंत नसन तर सांगजो. पण आता सध्या पाहुण्याच्या समोर चाल तू. घाल पटकन साडी घाल आणि चाल बरं. काऊन मगाने सांगितलं तर काऊन तुमच्या ध्यानात नाही बसलं काय. त्या दिवस पासून सांगून राहिली. ते रत्ना काकू आली होती ना सांगायला तुले. तेच आहे ना हुशार. हा तिची पोरगी देऊन दे ना म्हणा. एवढा शौक चढलाय लग्न करायचा तर मायाच मागं काऊन लागली ती. हा तिचा पुतण्या आहे तर लय हुशार आहे. लोकांच्या पोरीचा चालले लग्न करायले. आपल्या पोरी तशाच ठेवून राहिले घरात बसून. मी करत नाही आई. मी तुला पहिले सांगितलं मी लग्न करत नाही. लग्न करन तर राजेश सोबत करन. त्यानं जर मला आत्ताही हो म्हटलं तर मी आत्ताही लग्न करायला तयार आहे. अहो मी माय तुला सांगून राहिली बिचारे. त्या पोराचं लग्न झालं आहे. काही त्याच्या मागं लागतं काही त्याचा संसार उद्ध्वस्त करायच्या मागं लागली आहे. त्याला नांदू दे त्याला करू दे त्याचा संसार चांगल्यानं. मस्त काय म्हणते तर तूही कर. हा चांगल्या घरचा पोरगा आहे म्हटलं. मस्त लग्न करून घे आणि सुखी राह आपल्या घरी. हा आईच आहे म्हणते त्याला वडील नाही म्हणते. एकटाच पोरगा आहे म्हणते. अजून काय पाहिजे तुला सांग. आई मला काही सांगू नको. मला काही मन कोणात लागत नाही. तुला सांगितलं ना का मला कोणासोबतच करणं नाहीये. कारण तर राजेश सोबत तो माझ्या लहानपणापासूनचा मित्र आहे. मी त्याला ओळखतो तो कसा आहे काय आहे. दुसऱ्या माणसासोबत करू आणि त्याला मी काय ओळखतो काय. हा तो जर दारू पित असेल तर आणि तो जर मला रोज मारन तर मग तुला काही चाहून माहित का चांगलाच आहे म्हणून तो पाहिलं काय ते त्याला. बाई अंधित काम असते हे लग्न म्हणजे. हे काही कोणी कोणाला पाहत नसते जात. पाहायला नाही जात. हा फक्त तोंडच पाहू शकते त्याचं. त्याला काही कोणी पोटात नाही जाऊन पाहत त्याच्या दारू पिते का नाही पित म्हणून. हा आता तू कशी आहे त्या पोराला माहित आहे काय. तो तुझ्या तोंडच पाहिन ना. तोंड पाहिन ना हा म्हणून साजरे करून पसंत करून घेईन. पण तिकडे गेल्यावर तू काय करतो हे त्याला काय माहित आहे. तो काय म्हणून मग आई तरी पण मला नाही करायचं आहे. सांगून दे बाबाले का मी करत नाही. अजून कोणी असं पोरगी त्याच्यासाठी पाहून घ्या म्हणा. आणि सांगून दे त्या पाहुणेले आमची पोरगी नाही म्हणते म्हणा. बस आमची पोरगी नाही म्हणते असं म्हण. मी नाही तर म्हणू काय जाऊन. मी म्हणतो जाऊन नाही तर द्यायले का नाही म्हणून मला नाही करायचं लग्न घेणं तुमच्यासोबत. सांगाय म्हणू काय. कर ना हलकी तिथे जाऊन बापाची 4 चौकात. हा तेवढंच राहिलं आता. मास्तर बास्तर म्हणून काय म्हणते आता. इज्जत कमावली तर ना तू गमावून टाक आता एका घंटाभरात. तुला कोणती लागणार आहे गमावले. पोरीच्या हातात आहे बापाची इज्जत गमावणं. पण तुला काय त्याची. आई एका शर्तीवर येतो मी सांग. कबूल आहे काय. पहिले मला वचन दे तू का मी हे गोष्ट करन तर तू मग मी येतो पाहुणीच्या समोर. पण तू पहिले प्रॉमिस कर त्या गोष्टीले. हो देतो प्रॉमिस नाही तर काय तर देतो. जाय पहिले तयारी कर साडी घाल. मग पाहू ते कोणतं प्रॉमिस ना डामिस येतं. आई तसं नाही जमत. हा मग पाहू ना येईन ते तसं जमत. मी तुला काय म्हणून राहिली का तू मला प्रॉमिस दे का मी तुला जशी म्हणशील तसं करून देईन बा. आता काय मला चुलीवर लटकवतं. हा तेच पाहायचं आहे तुले. ते काय त्याचा प्रॉमिस देऊ तुला सांग. काय करू तू म्हणशील तसं करतो आता. हिरीत जाऊन कुठू काय एखाद्या. आई तुला बोलतो मी तुला काय जीव घेईन काय. पोरगी आहे ना मी तुला काय नाही मारन मी. पण माझं मन जिथं लागलं आहे तिथंच लागन ना. तू जर अचानक म्हणशील असं का नाही लग्न करून घ्या तर कोणासोबत परक्या माणसासोबत कशी करू नाही मी. काय वाटी नाही तू मला आता एक गोष्ट सांग. आतापर्यंत तू पुण्यात होती. हा तिकडे शिकली तिकडे जॉब लागला तिकडे काय म्हणते नोकरी करायला लागली. सगळं बरोबर झालं बरोबर ना. मग आता तोपर्यंत तर राजेशला तुझा फोन नव्हता कोण नव्हता काहीच नव्हतं. आणि आता थोडे दिवस झाले आली का नाही आली तर एवढी परेशान करून राहिली काय तू. आई फोनवर नाही बोलली म्हणून काय झालं. मी काय मग काय विसरून गेली काय सगळं. हा कोण आली गेली तर बोलत नाही की त्याच्यासोबत पहिल्यापासूनच तर बोलतो. मग मला आई मी एवढे पोरं पाहिले पण मला त्याच्यासारखं पोरगं काही कुठं आतापर्यंत भेटलं नाही. म्हणून मी लग्न करायचा काही विषय केला नाही. आता मला असं वाटून राहिलं का त्याच्यासोबत करून घ्या म्हणून. मला काही प्रॉब्लेम नाही आहे आई. त्याची बायको राहिली बी तर नाही तर मग त्यानं छोट चिठ्ठी देऊन द्याव तिला. चाल ना बाई चाल ना चाल लवकर. तर ते बाबाला पाठवू सांग. बाबाला पाठवतो नाही तर तुया जा म्हणून तुम्ही तिकडे येऊन नाही राहिली म्हणून. हा ते पाहुणे येऊन बसले आहे तिथं. तेले काय म्हणते ते पोहे करून न्या लागते. हा घाल ना साडी गिडी घाल ना जराशी 10 मिनिटासाठी घाल. मग लागन तर काढून ठेवजो. आई चहा पोहे दे पाहुणेले आणि हाकून दे तिकडे. मला काही करायचं आहे नाही आणि मला काही त्याच्या समोर जायचं आहे नाही. तुला मी पहिलेही सांगितलं आताही सांगतो त्याच्यानंतरही सांगन. माझ्यासाठी पाहुणे तू घरी आणू नको समजलं. मी त्याला पसंत केलं आहे. याच्यानंतर मला आता काय होते काय नाही ते मी पाहत बसन आता काय आहे तर. अहो तर 4 दिवस चांगलं दिसते बाई. हा कायमचं आपल्या साथ देते काय. माय म्हणणं काय आहे का तू एकटा पाहून घे पोराले. तुला पसंत येते नाही येत कसं आहे काय आहे. हा म्हणून म्हणतो करून किती बाबा म्हणते आवाज देऊन तिले ते प्लेटा गिटा न्यासाठी प्लेटा चहा हे निंदासाठी म्हणून नाव जुळले येते बाबा तुले. आई तुला काय वाटते तू मला चांगलं हे देशील तर काय मी हो म्हणून देईन काय. सांग बरं तूच. मी हो म्हणतच नाही आता. आता मी कधीच हो म्हणत नाही लग्नासाठी. हा आता मी माया मनानं करतो म्हणजे करतो. तुम्ही पाच बसा तुमचं. मला काही सांगू नको आता त्या गोष्टीचं काही तू. आणि तसंही आई मला विचारलं काय सांग.
मी नाही नाही करून राहिली तरी तुम्ही जबरदस्ती आणूनच राहिले पाहुणे, म्हणजे कमाल नाही घे. मला करायचं नाही आहे म्हणून मी नाही म्हणून राहिली. पण घेईन आता घेता काही नाही. चाल ना बाई, चाल ना. चाल जरा 7 दिवस ठेवा आमची दोघांची, नाही तर काय म्हणून लोक थुकते आमच्यावर. म्हणून तुमची पोरगी अशी आहेत, आम्हाला कायले बोलावलं म्हणून असं नाही म्हणताय ते. चाल आता. काय म्हणते भाऊ, द्या ना मग आता पोरीला आवाज द्या. पोरगी पाहून घेतो आम्ही. जर आम्हाला पसंत पडली तर मग आम्ही समोर कळवतोच तुम्हाला काय म्हणणं आहे काय नाही. झालं ना आता चहा पोहे घेणे पटले, आता पोरगीच पाहायची राहिली फक्त. नाही भाऊ, तयारी गियारी करत असन पोरगी. आता कसं आहे, पोरीला नाही आहे साडी घालायचं सवय, तर कसं वेळ जरासा लागते साडी गिडी घालायला. आजकाल पोरी साड्यात घालते कुठं, आज हेच चालते, ड्रेस गिस हेच घालून घेतात ना. तर मग ते तिला काही सवय नाही आहे साडी गिडीची, म्हणून लागून राहिला असं उशीर घालायला. कधी कधी साडी जमतच नाही, असंही राहते ना. आता गेली ना माझी घरवाली, गेली आणून दिली तिथून. हो, पण आता लय उशीर झाला ना, जरासा आवाज देऊन पहा म्हटलं. काय काय येते मग पोरीले. आता कसं आहे भाऊ, आता हे प्रश्न बाईनं विचारायला पाहिजे, पण आता बाई काही आली नाही बा. त्याच्यामुळं मग आजचं चला म्हटलं आपणच विचारपूस करावं आता. म्हणून तर म्हटलं काय काय येते मग पोरीले करता, स्वयंपाक गिंपाक करता येत असन ना. मग एकच पोरगी आहे का भाऊ तुम्हाला, काही आहे पोरग गिरग दुसरं, किंवा पोरगी अजून एक असं आहे का, एकच पोरगी आहे तुम्हाला. एक पोरगी कायची, दुर्दैवानं पोरगी आहे. कायचं माय भिन तिकडे गेलं दुबईले, तिकडेच शिफ्ट झालं, लग्न केलं, तिकडेच राहून राहिला. आता अंदामंदात येते कधी तर येते, तर कायचा बायको काम करत नाही. आणि ह्या काय म्हणते तर बसते ना खाते. मग त्याला जरासं म्हटलं तर त्याला आला गुस्सा, तर तो गेला तर आता येऊनच नाही राहिला घरी. कुकडे राहू चांगलं राहिलं म्हणजे बस असते, असं काम आहे आपलं मायबाबाचं, नाही काय. मग आपलं म्हणणं तसंच आहे बा, का बस कुठेही राहा तुम्ही, तुम्ही कमावा तुम्ही खा. हा आमच्या जवळ आहे ते आम्ही करतो, त्याच्यातलं लागण तर तुम्हाला देतो अजून, असं म्हणा लागते लेकरीले, तेव्हा कुठं तर आपलं ऐकते ते. वैष्णीताई, वैशालीताई वा राजेशजी, काय झालं मोहिनी? कोणाच्या घरी जेवण आहे? काऊन अशी धावत पळत येऊन राहिली, निरोप सांगायला येऊन राहिली काय? कोणाच्या घरी झालं ते जेवायला? काय हो वैशालीताई, तुम्हाला निर जेवाचंच दिसते, जेवायला नाही होय. तुम्हाला मी लई गोष्ट सांगायची आहे. हे नाही का टीना, पुष्पा काकूची पोरगी, तिले पाहुणे पाहायला आले म्हटलं. पाहुणे आहे त्याच्या घरात बसले, पोरग तर इतकं मस्त आहे, मस्त असं उंच उंच शोभते तिले. पण आता काय माहित बा ते काय म्हणते काय नाही, तर जुळतेच वाटते आज. असं काय चांगलं झालं बा, माय मागचा पिच्छा तरी सुटते. तर पागल करून राहिली ती मला. सकाळी फोन आला होता तिचा, हो मेसेज आला, असं करा तसं करा, थोडी चिठ्ठी द्या बायकोले, नाही तर मग मी राहतो आणि ते राहतो, असे मेसेज येऊन राहिले म्हटलं तिचे. पाहिजे माझ्या मोबाईल जरासा तपास जो बरं मोहिनी, त्याच्यावर रिप्लाय देतो तिला काही तुझ्या मनानं. हा का हो, चांगली गोष्ट आहे. मग आले तर पाहिजेच होते तिले पाहुणे. तसे आता एवढं वय झालं ना, मग आता पाहिजे नव्हते काय पाहुणे, आले पाहिजे होते. आणि जुळले पाहिजे बाबा, लवकर लवकर होऊन गेला पाहिजे. त्या तिकडे खटखटच दूर होते. मग आपल्याला कायची खटखट आहे वहिनी, आपण आपल्या यानं राहून राहिलो, ते तिच्या यानं राहून राहिली, तिचा पैसा उडवते, ते आपल्याला काय करावं लागते. आपण काय फालतू टेन्शन घेत बसा त्या गोष्टीचं, नाही काय, बरोबर आहे ना. का हो, मग तर टीनानं मस्त साडी गिडी घातली असं ना. आता त्या पाहिलं काय मग तिला कशी दिसून राहिली ते? तर नाही, अजून पाहिलंच नाही, अजून याचीच तर आहे. किती वेळ झाला पाहुणे येऊन बसले, चहा पाणी झालं त्याचं. आणि आता मला बोलावलं असतं वैशालीताई, त्या पुष्पा काकून, तुम्हाला तर माहित आहे काही काम असलं का मला बोलावते. पण आता पोरीचं नाही पटत नाही ना, म्हणून मला बोलावून नाही राहिले ते, नाही तर मला बोलायला राहिला असते का त्या. बरं वैशाली ते जाऊ द्या, तुमच्याजवळ काल लात्याबाईनं पैसे दिले का ठेवाले, मामाजी गिमाजी नको ना? हा, कोण म्हणे तुले म्हटलं काय काय आता बहिण पैसे गिशासाठी? म्हटलं असं तर सांग बा मला, मी त्याला म्हटलं रात्री, म्हटलं नसून तुम्हाला चांगलं वाटून राहिलं तुम्ही पुरेचे पुरे करून ठेवतो म्हटलं. पण त्यानं काही त्याच्यावर उत्तर नाही दिलं, राहू दे म्हणे, तुला जसं वाटतं तसं कर म्हणे. मला असं म्हटलं लागन तर त्यानं. तुम्ही दोघी जणी कनी एक साथ जात जा आईच्या समोर, कधी जात असलं तर एकट्या जात नका जाऊ. आई हिचे कानाला लग भरते, वहिनीचे कानाला लग भरते, सांगून दे तुम्ही, जात नका जाऊ, नाही तर मग म्हणत नका जाऊ मला. तुम्हाला कायसाठी दिले बहिणी बाबाने एवढे मोठे पैसे? बापूजी, मोहिनी, आता कान देऊन ऐका बा, भांडण घेऊन कर्जा नका माझ्यासोबत. नाही पटन तुम्हाला सांगून दे, मी पैसे वापस करून देईन. मामाजी आले माझ्याजवळ, मामाजी काय म्हणे, बाई म्हणे हे पैसे घे म्हणे, आणि याच्यात म्हणे तू यासाठी काय करायचं आहे तर करून घे म्हणे. ह्या शिजनात तुला देतो म्हणे, पुढच्या शिजनात मग मोहिनीला देईन म्हणे, असे म्हणे बाते. म्हणून हे ते आणलं होतं, हे काय म्हणते तर पैसे. मग आहे नाही का मग बोलणे खाजोगते कामं, मग तुम्हीच सांगा आता.
असं म्हणूनच आत्याबाई बडबड बडबड करून राहिल्या होत्या. पैसे दिले आणि माझ्याजवळ नाही दिले ठेवाले असं तसं. त्याच्यासाठी मला काही हे नाही आहे वैशाल ताई, दिले ना तुम्हाला देऊ दिले. पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी दिलं मला काही टेन्शन नाही आहे. पण सांगून राहिली आत्याबाई म्हटलं एवढं हे करून राहिलं म्हटलं पैशासाठी का बस. आता आत्याबाईचं म्हणणं काय होतं का माझ्याजवळ द्यायला पाहिजे होते बा पैसे, माझ्याच अधिकार आहे त्याच्यावर असं होतं. मामाजी म्हणे नाही म्हणे सगळेच आहे म्हणे. पण म्हणे आता हे म्हणे वैशाली आहे म्हणे तर मोठी आहे म्हणे ती तिने देऊन देतो म्हणे. कधी म्हणे अडीअडचणले कामात पडते म्हणे असं मग देणं मला म्हटलं. ते काही करे म्हणे त्याचं म्हणे आपल्याला काय करावं लागते म्हणे असे म्हणे मामाजी. आणि मग वावरात चालले गेले मामाजी एवढं बोलून. बरं जाऊ दे आता ते. चल मी जातो आता, काय ऑफिसला जातो, काम आहे मला जरासं. हा जा राजेशजी तुम्ही. वैशाली ताई आज कोणी खिचडीच लावून देऊ. आज जीवावरून राहिलं गड्या स्वयंपाक करायच्या. आहेच कोण मामाजी तर काय मी केव्हा येते घरी तर. राजेशजी गेले आता काही ते येत नाही म्हणते, आज कॅन्टीनवरच खाईन म्हणते. आणि मग आपण दोघी एवढं जण आहे का नाही तर मग तसंच करणार आज खिचडी लावून ना मस्त तिखट खिचडी. जमते ना वैशाली ताई, तुम्ही ते एक नंबर बनवता मस्त. जमते तसंही होते. खिचडी तर खिचडी काय होते की एखाद्या दिवशी खिचडीच खाऊ, नाहीतरी मामाजीला चालते. आणि मग आहेच कोण आपण दोघं तिघं जण आहे सगळेच चालते. खिचडीच करून टाकू मग आज. जोडून गेलं पाहिजे बाई टीनाचं लग्न. कसंही मोहिनीच्या मागचं टेन्शन तरी हटून जाईल. नाही तर भल्ली जीत पकडून बसली आहे पोरगी. कायच करावं तिचं काही समजून नाही राहिलं. काय आहे आता ह्या माणसात, याच्यापेक्षा तर किती चांगले चांगले पोर दिले भेटून जाते. काय म्हणते बाई, काय नाव आहे तुझं? नाव काय आहे म्हटलं, सांग. टीना नाव आहे. अच्छा, शिक्षण झालं आहे ना, का व्हायचं आहे पूर्ण? झालं आता पूर्ण. आता करायची काही इच्छा नाही आहे. आता मी जॉब करत होते पुण्याला, तो सोडला. आता इथंच येऊन राहत आहे. आता समोर काही करण्याची इच्छा आहे काय लग्नानंतर? पाहू नंतर, आता सध्या तरी नाही आहे. माझ्या बहिणीला म्हटलं होतं साडी घालून आणजो पुरले. हा ड्रेस घालून आणला. जसं काही कधी ड्रेस घातलाच नाही ना. हा कुठली नाही केली असं नाही तर शानपणा. मी घालत नाही असं नाही तसं नाही म्हणून आणला असं ड्रेस घालून. ड्रेसपेक्षा साडी घातली असती तर चांगलं वाटलं असतं बेटा. पण आता जाऊ दे, तुला जे आवडते त्याच्यात आमची मंजुरी आहे. नाही, मला जे पटते ते मी करते. कोणाला काय पटते ते मी करत नसते. कारण मी स्वतः स्वतंत्र आहे म्हटलं. मी स्वतः जॉब करते आणि राहते. त्याच्यामुळे मला काही कोणाच्या ऐकण्याची गरज नाही आहे. पण मला जे पटते तेच मी करते. शामराम भाऊ, आता पहा, पोरगी आता तिखट आहे जराशी, पण पसंत आहे आम्हाला आमच्या पोरासाठी. उंच पुरी आमच्या पोरासारखी आहे समजून घ्या. तर मग आता येईले दोघाले बोलायचं आहे तर पाठवू काय बाहेर? काय करू सांगा मग. आता बोलणं तर करून द्या लागन बा यायचं दोघाचं. काही हरकत नाही भाऊ, तुमची इच्छा, तुम्हाला जसं वाटेल तसं करा ना. आणि जा मग आपलं वर तर जा, नाही तर मग अंदर जा खोलीत बोलून येऊन जा. अरे मी काय म्हणतो, रोशन जाता काय जरासा, जाय पोरीसोबत बोलून घे. तुला पटलं नाही पटलं, बोलणं गिलणं पोरीचं कसं आहे काय आहे, जाऊन जरासा पाहून घे. तुला पसंत पडते नाही पडत, बरोबर नाही काय? असं माझं म्हणणं आहे बा, भेटून घे. उद्या त्या असं नाही म्हटलं पाहिजे का मला पसंत नव्हतं तरी तुम्ही देऊन दिलं, असं किसं नाही म्हटलं पाहिजे बा. म्हणून म्हणतो का जाय जरासा बोलून येऊन जाय. बरं बाबा, ठीक आहे ना, जातो बोलून घेतो थोडंसं काय आहे काय नाही. तर पोरगी तशी चांगली वाटून राहिली. पण ठीक आहे, ठीकठाक आहे मग सगळं. जातो मग, येतो पाहून बोलून येतो काय म्हणते तर. हे तर चांगलंच होते. आता ह्याला जर माझ्यासोबत बोलायला लावलं ना तर मी याला सगळं खरोखर सांगून देतो काय आहे काय नाही. तर याला काय वाटते का मी घेतो काय येईल आता. चला मग, कुठं जायचं आहे तर बोलून घेऊ आपण, काय बोलायचं आहे काय नाही. तर मग आम्ही निघतो. बोला, काय नाव आहे तुमचं? आताच तर सांगितलं तिथं बाहेर, ऐकायला नाही लागत तुम्हाला बरोबर. टीना नाव आहे माझं. तुमचं नाव माहित आहे मला, रोशन आहे म्हणून. तुमच्या बाबांनी घेतलं ना तर माहितीच आहे रोशन आहे म्हणून. नाही, तिथं माहीत झालं वेगळं, पण मला एकट्याच सांगितलेलं नाव वेगळं आहे ना, म्हणून विचारून राहिलो. बाकी काय हॉबी आहे, हॉबी वगैरे असं ना काही? काय म्हणते, मला तू पसंत आहे, तुला आहे की नाही माहित नाही. नाही, मला नाही आहे पसंत. मला सध्या लग्न नाही करायचं आहे. मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला लग्न नाही करायचं आहे म्हणून, पण ते म्हणतात आहे की करून घे म्हणून मी करायला तयार झाली आता. काऊन नाही पसंत? दुसरं कोणी पसंत आहे का तुम्हाला? का अजून शिक्षण करायचं आहे? तुम्ही तर नाही म्हटलं शिकासाठी आता, आणि आता वय होऊन राहिलं एवढं. मग मग आता काय करता तुम्ही? नाही, असा काही विषय नाही आहे. पण माझी सध्या इच्छा नाही आहे. जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच मी करन, असं माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही. ते तुम्ही पहा आता काय आहे ते.
तसे तुम्ही मला पसंत आवडले, छानच आहात तुम्ही, स्वभावही चांगला आहे तुमचा, पण मी नाही करू शकत. हो म्हणून द्या ना आता लग्नाला. काय आहे आता, तुम्ही तर मला खूप पसंत आहे. द्या ना करून आता हो. हा कशाला आता विनाकारणच विनवण्या करायला लावता. तुमची इच्छा आहे म्हणून काही माझी इच्छा असणं जरुरी आहे काय? हे मला आई वडील जबरदस्ती करून राहिले, कुठून कुठून स्थळ आणते आणि बस मला म्हणते की लग्न कर लग्न कर. मी नाही म्हणत आहे, मला सध्या नाही करायचं आहे, पण ते माझ्या मागे लागले आहे. म्हटलं तुम्ही मला आता एक मदत करा या गोष्टीसाठी. मदत? मी कोणती मदत करू शकतो तुम्हाला आता? करू शकता मदत, काऊन नाही करू शकत? तुम्ही म्हटलं सांगा की मला पोरगी पसंत नाही आहे, हा किंवा काहीतरी कामात काहीतरी खोट आहे, काही ना काही आहे, आणि बस तिथून सांगून द्या. आता तर ते म्हणणारच नाही म्हटलं, पुन्हा असं होणार नाही म्हटलं, असं मला वाटते. तुम्ही फक्त सगळ्यांना जाऊन सांगा की मला मुलगी पसंत नाही आहे, मुलगी चांगली नाही आहे, बस असं काही पण जे वाटेल ते सांगून द्या की मला नाही पाहिजे, नाही करायचं आहे असं म्हणा. बरं ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे अशी, तर मग तसंच म्हणतो आता. आता काही वाट पाहत नाही तुमची, दुसरीकडे पाहिन मग मी आता. चल मग टीना, येतो. आता तुझी नाही बा इच्छा लग्न करायची, तर काही जोर जबरदस्ती मी करू शकत नाही. जोर जबरदस्ती केली, नाही खुश राहिलो दोघे जण, तर काय आहे फायदा त्याच्यापेक्षा. ठीक आहे, नको करू तू. कसं पळवलं मी याले, हा कसा गेला म्हटलं. माझी आई फालतूच म्हणते लग्न कर लग्न कर, काही गरजच नाही ना पण लग्न करण्याची. हा इथे मी त्यांच्या घरी येत त्यांना काय बरं निवड आहे काय? मी इथं होती मस्त, तिथून आता मला इथं बोलवलं. आता काय म्हणते मला, तू म्हणते आता लग्नच कर म्हणते. मी आधीच सांगितलं होतं की मी लग्न करणार नाही, तरी पण मला करायलाच लावते. चला जमलं आता, प्लॅनिंग तर जमली मस्त. असंच करून एक 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 पाहुणा हाकलून द्यायचा, बस नंतर कोणीच म्हणत नाही की लग्न कर की काही कर म्हणून. काहीच गरज नाही कोणाला. हे आई लावते बाबा लावते विनाकारणच. लग्न करून घे लग्न करून घे, विनाकारण लागली जायचे मागं. काय करून राहिली हो पुष्पा? पुष्पा, काय म्हणे पाहुणे आलते ना? पाहुणे तुझ्या घरी? हो आलते ना बाई, आले होते. साजरा पोरग गिरग, पोराचे वडील आणि पोरग दोघं जण आले होते. काय झालं मग, झाली काय पसंती? आली असन ना तुझी टीना, पसंत आली असन ना पोराले? नाही रोशनले मस्त आहे ते पोरग, स्वभाव नाही चांगला आहे, नोकरी चांगली आहे बी त्याले, शेती वाडी बिझनेस मस्त आहे सगळं. बापाचा बिझनेस, पोराची नोकरी, काय पाहा लागते अजून? मस्त आहे म्हटलं, एक नंबर. का रत्नाबाई, तुम्ही तर म्हणे पोराले वडील नाही आहे म्हणे, आई आहे म्हणे, मग पोराचे वडील कसे काय आले होते सोबत? अव आई नाही म्हटलं पोराले, वडील आहे आई नाही आहे. लहानपणापासून वडिलांना सांभाळलं पोराले, वडिलांना सांभाळ केला, असं आहे ते. अन राहिलं आईचं, आई लहानपणीच गेली, मग आता कोणी सांभाळायला नव्हतं, त्यानं काही लग्न केलं नाही दुसरं, राहून गेले. मग जाऊ दे बा, आता होऊन जाते आपल्या याच्यातच. मी आतापर्यंत समजून राहिली का वडीलच नाही आहे बा, आई आहे पोराले. मग मी काय म्हणू, वडील म्हणते म्हणू गड्या, हे तर दुसरे कोणी असन. जाऊ दे म्हटलं, मगच विचारन. तर बरं झालं तुम्ही येऊन गेल्या, नाही जुडलं पण ते. गेले ते वापस गेले आपल्या घरून. आम्हाला वापस काऊन पाठवलं वा? एवढं चांगलं स्थळ होतं म्हणून तुझ्या घरी पाठवलं मी, तर वापसही पाठवून दिलं काय? वा रे वा, मस्त काम होतं तुझं. त्या म्हणायला गुप्त का नाही लावून घ्या टिक्के. काय माहित बाई, पुट्टी नाहीच म्हणून राहिली लग्न करायला. हा पहिले तर तिनं साडीच नाही घातली, मोठ्या मुश्किलनं येतच नाही म्हणे मी, तर जबरदस्ती तिले करायला लागली, तर ड्रेसच घालून आली. बरं आली तर आली, त्या लोकांना पसंती केली, सगळं केलं. मग हे माझ्या भाऊ म्हणे ना, म्हणे ते म्हणे बोलायला पाठव असं तसं. मग ते गेले बोलायले, तर मग बोलायला गेले तर काय बोलली ना काय नाही तर माहित नाही. तिकडून पोरग नाराज दिसून आलं, नाही म्हणे मला पसंत नाही, असं तसं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा काही निरोप काहीच नाही आला. मग काय करावं आता सांग? जाऊ दे बाई, आता काय होते ना काय नाही तर माहीतच पडते समोर, जसं होईन तसं होईन. आता दुसरं कोण येते ना काय येते अजून, असे सांगत जाय पण निरोप चांगले. बापा निरोप सांगायचं तर काम आम्ही करतोच व, पण आता तुमच्यासारखे द्यायला पाहिजे का नाही? मग आम्ही काय काय लोकांच्या काय उचलून न्यावं मग करावं काय त्याच्यासोबत? सांग बाबा तू. बरं आता नाही म्हणतं तर चल जातो मग मी. आता मी काही बोलली नाही त्याच्यासोबत, माझ्या पुतण्याच येतो, पण मी काही अजून बोलली नाही, तर मग माहीत पडन. हो या मग. आता काय मोहिनी, आज आता बहिणी दिसल्या व कुठं गेल्या? तर फुगले असन तर गेले असन, कुठं जाऊन बसले असन, पैसे नाही भेटले त्याच्या हातात म्हणून. आता काय सांगावं आपण, कुठं गेलं ना काय गेलं, तर त्याला तशी फुगाची सवयच आहे. हा ना बिचारी, अहो त्याला काय म्हटलं मी, हे पैसे घेऊन घ्या म्हटलं तुम्ही, मग तर नाही म्हणे माझ्या जोड दिले, काय म्हणे मी काय घेऊ म्हणे, घेतले नाही माहिती ना, भल्लेच आहे. तशाच आहे ते, आता काय करताय, जाऊ द्या ना, जशा आहे तशा आहे, काय कर लागते आपल्याला. आपण मस्त आपले दिवस काढायचे, आणि मग आता बाकीचं पाहू समोर, बरोबर नाही का बा? चला मग पाहू आता बाकीचं आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर हाईप पण द्या, हाईप द्यायला विसरत नका जाऊ, कमेंट पण करत जा. भेटू मग आता आपण उद्या.
आपलं विदर्भाची चुगली पण पाहत जा आणि त्याची लिंक तर भेटूनच जाते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.